नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती महाराष्ट्र 2021 साठी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खंबाटकी घाट हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? खंबाटकी घाट हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, खंबाटकी घाट हा पुणे सातारा या दोन शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक, मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधील अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधील अति दक्षिणेकडचा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, महाराष्ट्रामधला अति दक्षिणेकडचा जिल्हा होईल ऑप्शन क्रमांक ब, सिंधुदुर्ग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2011 सालची भारताची कितवी जनगणना पार पडली होती? 2011 मधील जनगणना ही भारतामधील कितवी जनगणना होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, भारतामध्ये ती 15वी जनगणना होती. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशामधील भाक्रा हे धरण कोणत्या नदीवर आहे? हिमाचल प्रदेशमधील भाक्रा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, हिमाचल प्रदेश भाक्रा हे धरण सतलज या नदीवरील ते धरण आहे. प्रश्न क्रमांक सहावा, भारतामध्ये खालीलपैकी कोणता कोळसा सर्वात अधिक प्रमाणामध्ये वापरला जातो? भारतामध्ये खालीलपैकी कोणता कोळसा हा सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी बिटोमोनी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये कोणती घोषणा दिली होती? आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये कोणती घोषणा दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, चलो दिल्ली ही घोषणा त्यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक आठवा, प्रार्थना समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? प्रार्थना समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज यांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक नववा, कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली होती? कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, चौरी चौरा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाने एक ऐतिहासिक भाषण केले, तर ही परिषद कोणत्या साली भरली होती? शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाने एक ऐतिहासिक भाषण केले, तर ही परिषद कोणत्या साली भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, 1893 मध्ये ही परिषद भरली होती. प्रश्न क्रमांक 11वा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला आहे? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संदेश दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 12वा, पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती? पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा ही महात्मा फुले यांनी ती शाळा सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय राज्यघटनेमधील कोणते कलम हे अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमधील कोणते कलम हे अखिल भारतीय सेवांशी संबंधित कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 312 हे कलम भारतीय राज्यघटनेमधील कलम अखिल भारतीय सेवा या संबंधीचे ते कलम आहे. प्रश्न क्रमांक 14वा, सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद कोणते आहे? सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पुढीलपैकी पद कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, सचिव या ठिकाणी सर्वोच्च दर्जाचे पद होईल. प्रश्न क्रमांक 15वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड हा अधिनियमन 1967 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रातांधळेपणा हा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पाण्याचे शरीरामध्ये किती टक्के प्रमाण असते? पाण्याचे शरीरामध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पाण्याचे शरीरामध्ये एकूण 70% एवढे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 19 सीपीयूचे पुढीलपैकी पूर्ण रूप काय आहे? सीपीयूचे पुढीलपैकी पूर्ण रूप काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी करेक्ट पूर्ण रूप होईल. प्रश्न क्रमांक 20 जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? जीवनसत्वाचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब फंक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पितळामधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणते असतात? पितळ यामधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणते असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क तांबे आणि जस्त हे पितळमधील मुख्य घटक होय. प्रश्न क्रमांक 22 घनता हे वस्तुमान आणि टिंबटिंब यांचे गुणोत्तर आहे. घनता हे वस्तुमान आणि टिंबटिंब यांचे गुणोत्तर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड आकारमान या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब एकूण 119 एवढे मूलद्रव्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 24 एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे पुढीलपैकी काय होय? एखाद्या वस्तूचा विस्थापनाचा दर म्हणजे पुढीलपैकी काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क त्वरण या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वादुपिंड ग्रंथीमधून कोणता स्राव स्रवते? स्वादुपिंड या ग्रंथीमधून पुढीलपैकी कोणता स्राव स्रवते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड इन्सुलिन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 आसाम बरोबर दिसपूर तर त्रिपुरा बरोबर काय येईल? आसाम बरोबर दिसपूर तर त्रिपुरा बरोबर पुढीलपैकी काय येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क त्रिपुरा बरोबर आगरताळा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 जर एका वर्षीचा शिक्षक दिवस मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? एका वर्षीचा शिक्षक दिन हा मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 61 गाडीच्या डब्यामध्ये पेटती काडी फेकू नये या वाक्यामध्ये पेटती हा शब्द कोणते नाम दर्शवतो? गाडीच्या डब्यामध्ये पेटती काडी फेकू नये या वाक्यामधील पेटती हा शब्द कोणते नाम दर्शवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धातुसाधित नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 मला आंबा खूप आवडतो या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. मला आंबा खूप आवडतो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी या वाक्यातला प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक ड सकर्मक कर्तरी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 63 माझ्या आईने 16 गुरुवाराचे व्रत केले आहे तर आपल्याला नाम ओळखायचे आहे. माझ्या आईने 16 गुरुवारांचे व्रत केलेले आहे तर आपल्याला या ठिकाणी नाम ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब सामान्य नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 उंदीर या नामाचे पुढीलपैकी अनेक वचन काय होईल? उंदीर या नामाचे पुढीलपैकी अनेक वचन काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड अनेक वचन होत नाही या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 दिवाळीमध्ये पणत्या लावतात या वाक्यामधील आपल्याला अधोरेखित नामाचे वचन ओळखायचे आहे. दिवाळीमध्ये पणत्या लावतात तर या ठिकाणी आपल्याला पणत्याचे अधोरेखित नामाचे वचन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क बहुवचन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 खालील शब्दामध्ये आपला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दामध्ये आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लांडोर या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 67 आपला योग्य विधान ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट विधान होईल. लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते या ठिकाणी करेक्ट विधान ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट विधान होईल.
प्रश्न क्रमांक 69, सगळीकडे वेड्यांचा बाजार आहे या विधानामध्ये आपला वेड्यांचा या शब्दाचा सामान्य रूप ओळखायचा आहे. सगळीकडे वेड्यांचा बाजार आहे या विधानामध्ये आपला वेड्यांचा हे सामान्य रूप आपल्याला शोधायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी वेड्या या ठिकाणी सामान्य रूप होईल. प्रश्न क्रमांक 70, कोण ही गर्दी अधोरेखित आपल्याला नामाचे सर्वनाम ओळखायचे आहे. कोण ही गर्दी या वाक्यात आपल्याला शब्दाचे सर्वनाम ओळखायचे आहे. कोण या ठिकाणी कोणते सर्वनाम आहे ते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क सामान्य सर्वनाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71, पुढील शब्द आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. पुढील शब्दामधील आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. तर या ठिकाणी विशेषण होईल ऑप्शन क्रमांक 1 सदाचारी या ठिकाणी विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 72, कोणीही गडबड करू नका हे वाक्य होकारार्थी आपल्याला करायचं आहे. कोणीही गडबड करू नका तर आपल्याला हे वाक्य होकारार्थी या प्रकारामध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सर्वांनी शांत बसा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73, खाली दिलेल्या वाक्यातील आपल्याला मिश्र वाक्य कोणते ते ओळखायचं आहे. खाली दिलेल्या वाक्यामधील आपल्याला मिश्र वाक्य कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात या ठिकाणी करेक्ट मिश्र वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 74, पुढील शब्द आपल्याला समास सांगायचा आहे. पुढील शब्द आपल्याला समास सांगायचा शब्द आहे दररोज. तर आपल्याला या ठिकाणी दररोजचा समास सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड अव्ययभाव समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75, चमचा या शब्दामध्ये आपला च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. चमचा या शब्दामधील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क तालव्य या प्रकारचा हा वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 82, दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे. दलाल स्ट्रीट हे कोणत्या शहरामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब मुंबई या शहरामध्ये दलाल स्ट्रीट आहे. प्रश्न क्रमांक 83, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब सचिन तेंडुलकर प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 84, वर्ल्ड प्रेस फ्रीडम कोणत्या दिवशी साजरा करतात. वर्ल्ड प्रेस फ्रीडम कोणत्या दिवशी साजरा करतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 3 मेला वर्ल्ड प्रेस फ्रीडम हा दिवस साजरा करतात. प्रश्न क्रमांक 86, युनोचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे. युनोचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब न्यूयॉर्क या शहरामध्ये युनोचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 87, रोहिणी भाटे हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे. रोहिणी भाटे हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब नृत्य या कलेशी संबंधित हे. मित्रांनो, अनअकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. सिलेक्ट युअर गोलमध्ये MPSC टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे संकल्प कॉम्प्रेहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC एक्झाम. हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरा आहे विजेता संपूर्ण पोलीस भरती बॅच. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे युक्ती मॅथ अँड रिझनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर MPSC एक्झाम. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे प्रेरणा MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स. ही पण एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आणि RVD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.